नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सूरज उगले ॲग्री बायोटेक या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। जवळजवळ सिन्नर, निफाड, लासलगाव तसेच संगमनेर या महत्त्वाच्या कांदा पॉकेटमध्ये काल बऱ्यापैकी म्हणजे चांगलाच पाऊस झाला। तर जी लागवड झाली साधारणपणे 15 दिवसाची, 1 महिन्याची ज्या काही लागवडी झालेल्या आहेत, तर त्या लागवडींना मुळी बंद पडून किंवा मुळी लॉक होऊन पीळ पडण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त असतात। पिळा पडण्याचे आपण त्याला जिलेबी रोग म्हणतो बऱ्याच मराठी भाषेमध्ये। तर ह्या रोगावर इन्स्टंट स्प्रे घ्यायची गरज असते, तो लेट घेऊन चालत नाही। लेट घेतलं तर आपलं मॉर्टॅलिटी रेटचं वाढण्याचं प्रमाण जास्त असतं। तर त्याच्यामध्ये आपण कुठल्या ज्या फवारणी आहेत त्यासाठी घेण्याचे, तर आपण काय घेतलं तर हे कोरोमंडलचं मॅग्नेट आहे। हे मॅग्नेट टाकीसाठी 200 ml, कोरोमेट 20 आहे, हे टाकीसाठी 500 ml आणि ग्लोबलचं ग्लोवेट आहे, हे एका टाकीसाठी 50 ml। याप्रमाणे साधा आणि सिंपल डोस या। तर हा स्प्रे घेताना एकदम चिरबिट स्प्रे करायचा आहे, ओला चिंब स्प्रे करायचं आहे। फक्त कव्हरेज मिळेल या हिशोबाने स्प्रे घ्यायचा नाही, ओला चिंब स्प्रे घ्यायचा आहे। आणि 2 दिवसांनी आपलं शुगर रेंज आहे ते वरून एक प्लेनमध्ये स्प्रे करून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे एक छोटासा टॉपिक होता की जिलेबी रोग येण्याचं आता कसं असते, पाऊस होतो, पावसामुळं आपल्या शेतात पाणी पण काही ठिकाणी साचतं, रूट झोन ब्लॉक होऊन या गोष्टी वाढतात किंवा कांदा पुचटून त्याला मधला डिस्टन्स वाढणे किंवा पीळ पडणे, ह्या रोगाची समस्या आपण गेल्या 2 ते 3 वर्षापासून अनुभवतो। तर त्याला एक सोल्युशन म्हणून हा जो स्प्रे सांगितला, हा स्प्रे आठवणीनं आणि नक्की करा। आणि जितका अर्ली लवकरात लवकर करता तितक्या लवकरात लवकर हा स्प्रे करा, कारण जर तुम्ही लेट केला तर मॉर्टॅलिटी रेट वाढण्याचं प्रमाण खूप जास्त असतं। धन्यवाद।